भारत वर्सेस पाक जबरदस्त मुकाबला झाला काल. कोहलीला नव्हती हाव, बापूनच आपला भाव. पाक गोलंदाजाच्या रडीचा डाव, पण शेवटी विराटचं शतक झालेच राव. कोहली आणि सेंचुरी यांच्यातील लव अफेअर काय नवं नाही. कोहली मैदानात आला की त्यानं सेंचुरी मारूनच परतावं अशी प्रत्येकाची आशा असते. पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात ती होती, पण कोहलीला मॅच जिंकायची होती. मॅच आधी कोहलीनं वैयक्तिक कामगिरी व प्रश्नावर मी किती धावा केल्या त्यापेक्षा संघासाठी जे काम करायला हवं ना ते करण्यावर अधिक फोकस देतो असं कोहली म्हणाला होतं. पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात तो त्याच तोऱ्यात खेळताना दिसला. वन डे, कसोटी, T20 क्रिकेट अशा सर्व प्रकारात शतकं नावं असलेल्या कोहलीच्या होत्यात चॅम्पियन ट्रॉफी स्पर्धेत एकही शतक नव्हतं. त्यामुळे तो शतकाजवळ आल्यावर मॅचसोबत त्याचं शतकही पाहायला मिळावं अशी इच्छा प्रत्येकाच्या मनात होती. पण कोहली मात्र सगळं बाजूला ठेवून संघाला विजय मिळवून देण्यात मग्न होता. अक्षर पटेलनं कोहलीच्या स्ट्राईकवर ठेवण्यासाठी दुसरी धाव टाळली. कोहली चिडलाही, पण हार्दिक पांड्याची विकेट पाडल्यावर अक्षर पटेल मैदानात उतरला. त्यावेळी विराट कोहली 100 चेंडूत 86 धावांवरती खेळत होता. भारताच्या धावफलकावरती 4 बाद 223 धावा लागल्या होत्या. भारतीय संघाला विजयासाठी 19, कोहलीच्या शतकासाठी 14 धावांची गरज होती. अक्षर पटेलनं कोहलीच्या शतकासाठी जिथं सहज 2 धावा होत होत्या तिथं एकच धाव काढली. कोहली दुसऱ्या धावासाठी इच्छुक होता, पण बापूच्या मनात तो स्ट्राईकवर राहावा आणि शतक व्हावं ही इच्छा होती. कोहली त्याच्या गोष्टीवर जरा चिडल्याचे दिसलं, पण शेवटी त्याने अक्षरचा मान टीम इंडियाची शान राखत शतक साजरं केलं. पाकच्या गोलंदाजात दिसले नापाक इरादे. एका बाजूला अक्षर पटेल विराटच्या शतकासाठी जोर लावत होता, दुसरीकडे पाक गोलंदाजाच्या मनात नापाक डाव शिरत होता. भारताच्या डावातील 41व्या षटकानंतर भारतीय संघाच्या विजयासाठी 17 धावा आणि कोहलीच्या शतकासाठी 13 धावा असा सीन होता. 42व्या षटकात शहा आफ्रिदीनं एक नव्हे तर 3 चेंडू वाईट टाकले. त्याची गोलंदाजी पाहून तो कोहलीला शतकापासून रोखण्यात नापाक डाव खेळतोय असं चित्र निर्माण झालं होतं. पण शेवटी कोहलीचं शतक झालेच. भारतीय संघाला विजयासाठी 2 धावाची गरज असताना कोहली शतकापासून 4 धावा दूर होता. त्यानं खणखणीत चौकार मारत संघाच्या विजयाचं शतकही पूर्ण केलं. ते चॅम्पियन ट्रॉफी स्पर्धेतील त्याचं पहिलं शतक ठरलं. कारण शेवटला रोहित शर्मा देखील विराट कोहलीकडं हातवारे करून म्हणत होता, आवे छक्का मार, 6 मार. परंतु कोहली त्याला बी म्हणत होता. आणि ज्यावेळेस चौका मारला त्यावेळेस कोहली म्हणला, मी मारणारच होतो चौका. अशा प्रकारची मात्र कालची अतिशय रोमांचभरी अशी ही मॅच झाली. आणि या मॅचमध्ये भारताने जबरदस्त विजय मिळाला. नेमकी त्याची एक छोटीशी हायलाईट बघणार आहोत. पहिल्यांदा फलंदाजीसाठी पाकिस्तान संघ मैदानामध्ये उतरला. इमाम उल हक, बाबर आझम. बाबर आझमने विस्फोटक फलंदाजी केली, 5 चौके मारले. आता वाटलं हे बाबा मात्र काहीतरी शतक करेल, परंतु नाही. अवघ्या 23 रनावरती हार्दिक पांड्याने त्याला KL राहुल कॅच देण्यास भाग पाडलं. इथं त्याची खेळी संपुष्टात आली. नंतर इमाम उल हक रनआउट झाला. अक्षर पटेलने डायरेक्ट थ्रो केला आणि इमाम उल हक आऊट झाला. साधं प्रेक्षकांनी देखील सांगितलं तो रनआउट झाला आहे. नंतर साऊथ शकील रिझर्व्ह मैदानामध्ये उतरला. खूप बॉल खाल्ले बाबांनी. 76 बॉलमध्ये 62 रन केले, 5 चौके मारले. हार्दिक पांड्यानेच मात्र त्याला आऊट केलं. अक्षरकडे काही देण्यास भाग पाडलं. नंतर रिझर्व्ह मैदानामध्ये उतरला. 77 बॉल खाऊन अवघे 46 रन केले, 3 चौके मारले. अक्षर पटेलने त्याला बोल्ड केला. नंतर सलमान आगा याने 19 रन केले. कुलदीप यादवने त्याला आऊट केलं. नंतर तायब ताहिरने अवघे 4 रन केले. रवींद्र जडेजाने त्याला बोल्ड केलं. नंतर खुशदिलने काहीशे 38 रन केले. संघाला साजेशी खेळी केली. त्यानंतर कोणालाच 20 रनाच्या पुढे खेळी करता नाही आली. सर्वाधिक विकेट कुलदीप यादवने 3 विकेट घेतल्या आणि त्याबरोबरती 241 रनापर्यंत काहीसा हा संघ पोहोचला. नंतर भारतीय फलंदाज मैदानामध्ये उतरले. रोहित शर्मा, शिवम गिल. रोहित शर्माने 20 रन केले. 15 बॉलवरती असताना शाहीन आफ्रिदीने त्याचा बोल्ड केला. नंतर शिवम गिलने काहीशी विस्फोटक फलंदाजी केली.
7 चौके मारले, 46 रनापर्यंत पारी केली, परंतु अब्रार अहमदच्या फिरकी गोलंदाजीवरती शुभम गिल आऊट झाला. नंतर श्रेयस अय्यर आणि विराट कोहलीने जमकर पाकिस्तानवाल्यांची धुलाई केली. श्रेयस अय्यर 56 रनावरती असताना खुसदिलच्या गोलंदाजीवरती इमाम उलहकडे कॅच गेला आणि काहीशी 56 रनावरती असताना तो आऊट झाला. 1 छक्का आणि 5 चौके मारले. नंतर हार्दिक पांड्या उतरला. ह्यावेळेस के राहुल मात्र मैदानामध्ये उतरला नाही, कारण थोडीशी रन पाहिजे ते. मग जा म्हणला असं तुम्हीच खेळायला. अवघ्या 8 रनावरती शाहीन आफ्रिदीच्या गोलंदाजीवरती रिझवानकडे कॅच गेला. अक्षर पटेल नॉट आऊट राहिला आणि काहीसं विराट कोहलीचं दमदार पहिलंच चॅम्पियन ट्रॉफीमधलं शतक झालं. अशी कालची बडा और कडा मुकाबला होता, पण बडांकडा मुकाबला झाला नाही. भारतीय गोलंदाजांनी अक्षरशः पाकिस्तानवाल्यांना झुलतं ठेवलं. रन मात्र काढून देत नव्हते. सर्वात जास्त डॉट बॉल मात्र त्यांनी खाल्ले. इथंच मात्र पाकिस्तानवाल्यांचा धुवाच उडवला असं म्हणावं लागेल.